हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 91. भिक्षुर्वा भूपतिर्वापी यो निष्कामस्य शोभते भावेषु गलिता यस्य शोभना शोभना मतिः. भावार्थ, जो अनासक्त आहे आणि ज्याच्या शोभनीय की अशोभनीय अशा वैचारिक भावना क्षीण झाल्या आहेत तोच शोभून दिसतो, मग तो राजा असो की रंक असो. अष्टावक्र मुनी आपल्याला अध्यात्माच्या खूप वरच्या पातळीवर नेऊन फार उच्च अशी भरारी घेत आहेत. आता आपली आध्यात्मिक यात्रा एका विशिष्ट पातळीला आलेली आहे. आता येथे क्षुद्र विचार आचारांना थारा नाही. जो परमात्म्याचा पाईक आहे तो आपल्या जथ्यातला यात्रेकरू आहे. ते सांगतात की जो अनासक्त आहे आणि जो द्वैताच्या अतीत अद्वैतात पोहोचला आहे तो शोभायमान आहे. तो राजा आहे की भिकारी आहे, श्रीमंत आहे की गरीब आहे, शिष्टाचार पाळणारा आहे की अघळपघळ वागणारा आहे, मौनी आहे की बडबड्या आहे, संन्यासी आहे की संसारी आहे, साधू आहे की संत आहे, शुद्ध आहे की अशुद्ध आहे, पवित्र आहे की अपवित्र आहे, इत्यादी गोष्टी यापुढे गौण आहेत. तो परमात्म्याचा सेवक आहे, परमात्म्याचा यात्रेकरू आहे, परमात्म्याच्या भेटीसाठी व्याकुळ झाला आहे आणि त्यासाठी अनासक्तपणे सर्व भावभावना जिंकून सोपस्कारांची क्षिती न करता या आत्मयात्रेत सामील झाला आहे. हेच फक्त महत्त्वाचे आहे. इतर सर्व गोष्टी गौण आहेत. लोकांना शेंड्या लावत धर्माच्या नावाखाली धनसंपत्ती जमवणारे काय कामाचे? आध्यात्मिक तत्वे गुंडाळून ठेवून मंत्र तंत्र करून गल्ला जमवणारे काय कामाचे? गीतेच्या अर्थाचा अनर्थ करत आचरण करणारे गीता पाठ म्हणाले तर ती काय कामाची? भक्तांच्या हृदयात विराजित देवदेवता शोधून दानपेट्या भरण्यासाठी मंदिरे बांधणारे काय कामाचे? भक्त निवासाच्या नावाखाली लॉजिंग बोर्डिंगचा व्यवसाय करणारे काय कामाचे? द्वैत आणि अद्वैत समजून घ्यायचे आहे. द्वैत एकमेकांना जोडलेले आहे आणि ते तसेच जोडलेले राहणार आहे, कारण आजच्या प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे आणि त्याच्या विपरीताला भविष्य आहे. आज पुण्याच्या मस्तीत दंग असलेला उद्याचा पापी आहे. आज श्रीमंत असलेला उद्याचा भिकारी आहे. आज सौख्यात असलेला उद्याचा दुःखी आहे. आजचा भोंदू उद्याचा साधू आहे. आजचा दुर्जन उद्याचा सज्जन आहे. हे रहाट गाडगे आहे. हे उभे फिरणारे जायंट व्हील आहे. हे विश्वाचे अद्भुत चक्र आहे. येथे वरचे खाली आणि खालचे वर होत असते. त्यामुळे या कशाचाही किंचित भरोसा नाही. जो या द्वैताच्या अतीत उडी घेऊन अद्वैतात विश्वकेंद्राला पोहोचेल तोच मुक्त होईल. यास्तव येथे सुखदुःख या पलीकडे आनंदात डुबकी घेणाऱ्याचे स्वागत आहे. येथे पाप पुण्याच्या अतीत मुक्तीची यात्रा करणाऱ्याचे स्वागत आहे. येथे स्वर्ग नरकाच्या पार कैवल्याच्या चांदण्यात यात्रा करणाऱ्याचे स्वागत आहे. येथे भाव अभाव यांना जिंकणाऱ्या वीतरागीचे स्वागत आहे. येथे साधू वैराग्याची शिडी चढून संत झालेल्याचे स्वागत आहे. येथे शांत अशांतपेक्षा प्रशांत असलेल्याचे स्वागत आहे. येथे शुद्ध अशुद्धापेक्षा विशुद्धाचे स्वागत आहे. येथे शिष्ट अशिष्टापेक्षा परमात्म्यात प्रविष्ट झालेल्याचे स्वागत आहे. येथे भक्त अभक्तापेक्षा भक्तीचे स्वागत आहे. येथे पवित्र अपवित्रापेक्षा पावन झालेल्याचे स्वागत आहे. आसक्त द्वैती जीवनाच्या आसक्त द्वैती जीवनाच्या बेरीज वजाबाकीचे म्हणजे पाप पुण्य किंवा सुख दुःख. आसक्त द्वैती जीवनाच्या बेरीज वजाबाकीचे म्हणजे पाप पुण्य किंवा सुख दुःख इत्यादी याचे उत्तर शून्य येते.
जीवन गाडी रुतते. जीवनाला या शून्याने भागितले तर उत्तर अनंत इन्फिनिटी येते. तुम्ही विश्वाच्या परिघापलीकडे फेकले जाता. जीवनाला त्या शून्याने गुणले तर उत्तर शून्य येते. द्वैत नाही अशी अनासक्त स्थिती अद्वैत. त्या शून्यात पूर्णत्व आहे. हे परम आनंदधाम आहे, परम कैवल्यधाम आहे, परमयोगधाम आहे. येथे जीवात्मा आणि अंतरात्मा यांच्या मिलनाने योगी झालेला योगेश्वर चरणी मुक्कामाला येतो. हीच अंतिम स्थिती आहे, हेच केवल आहे. हरिओम.